देवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी चाललेला आपला अध्याय आहे 13वा अध्याय. आणि त्यामध्ये मागच्या पाठामध्ये आपण अमानित्व अदंभित्व आदी असणारा 7वा श्लोक त्या ठिकाणी पाहिला. जो साधक आहे, हा साधक साधना करत असताना त्या साधकामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज, कोणकोणते गुण, सात्विक गुण कोणकोणते अपेक्षित आहेत, हे सर्व सात्विक गुणांचं वर्णन की या क्वालिटी त्या ठिकाणी पाहिली. आणि या जर क्वालिटी प्राप्त झाल्या तर काय, त्याला त्या परमेश्वराचा म्हणजे जो क्षेत्रज्ञ स्वरूप परमेश्वर आहे की ज्याचं या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभाग योगो ना, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ त्यांचा जो विभाग या 13व्या अध्यायाच्या माध्यमातून केला. आणि म्हणून त्याला असणारं असी पदाने जोडण्याचं काम, तत्त्वम आणि असी 13वा अध्याय काय ठेवला, दोघांना जोडण्याचं. आणि म्हणून क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सांगितलं, जीवस्वरूप सांगितलं पहिल्या, त्यानंतर परमेश्वराचं स्वरूप दुसऱ्या 6 अध्यायातून, आणि त्या दोघांना जोडण्याचं जे काम आहे ते जोडण्याचं काम या ठिकाणी या असणाऱ्या 13व्या अध्यायाने केलं. आणि म्हणून ते जोडण्याकरिता काय, जी क्वालिटी पाहिजे मटेरियलची, चांगली जेवढं मटेरियलची क्वालिटी तेवढं काय होतं, ती वस्तू अधिकात अधिक चांगली होती. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा तो क्षेत्रज्ञ जो आहे त्या परमेश्वराला यथार्थ स्वरूपाने, जय जय स्वसंवेद्य स्वरूपाने जर आम्हाला खरोखर जाणायचं असेल तर काय केलं पाहिजे, हे सगळे जे गुण आहे, ही दैवी गुणसंपत्ती या ठिकाणी सांगितली, सात्विक गुण जे आहे हे सर्वच्या सर्व जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये प्रकट होत नाही तोपर्यंत ते तत्वाचं जे ज्ञान आहे, वास्तविक स्वरूपाने जाणण्याचं ज्ञान आहे, ते वास्तविक स्वरूपाने जाणण्याचं ज्ञान या ठिकाणी आम्हाला होणार नाही. आणि म्हणून त्याकरिता अमानित्वादी कालच्या पाठामध्ये काही गुण सांगून त्याच्याही पुढे आता आजच्या पाठामध्ये सांगतात की इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. की अमानित्वादी साधना झाली, त्यानंतर काय केलं पाहिजे, अमानित्वादी साधना झाल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी 8व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधी दुःख दोषानुदर्शयन. की अशा प्रकारे काय झालं पाहिजे की जन्म मृत्यू जरा आणि व्याधी याचं काय केलं पाहिजे, हे सगळं जे आहे हे दुःखालाच कारणीभूत आहे, याचं काय केलं पाहिजे, अनुदर्शन केलं पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे पहिल्यांदा काय, इंद्रियार्थेषु वैराग्यम, ही जी इंद्रिय आहेत ह्या इंद्रियांना म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय असो अथवा पंच कर्मेंद्रिय, त्याच्यामध्ये असणारी प्रामुख्याने पंच ज्ञानेंद्रिय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे काय ह्या विषयांच्या अनुषंगाने काय त्याच्या मागे धावत जातात आणि काय करतात, स्वतःचा नाश स्वतःच करून घेतात. आणि अशा प्रकारे इंद्रियांचं असणारं विषयांकडे ज्याला म्हणतो आपण अट्रॅक्शन, जाण्याचं प्राप्त करण्याची सातत्याने ध्यायतो विषयान पुंसः संग संगस्तेषूपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. अशा प्रकारे काय होतं, विषयांचं ध्यान केलं तर त्यात काय एवढं, खाल्ली थोडीसा गुलाबजाम, खाल्ला असं पाहिलं थोडंसं काहीतरी, तर एवढं काय होतं, बुद्धिनाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि एकदा बुद्धीचा तुमचा नाश झाला, बुद्धिनाश म्हणजे काय, सदसद विवेक जो बुद्धीमध्ये आहे हा सदसद विवेक नष्ट होणे म्हणजे बुद्धिनाश. आणि हा सदसद विवेक का होतो, ध्यायतो विषयान पुंसा सांगितलं, विषयांचं मनामध्ये थोडं जरी चिंतन त्या ठिकाणी झालं, त्याच्या अनुषंगाने अनेक कथा आपण पाहतो
जडभरताची असणारी कथा की त्या ठिकाणी गेला आणि काय केलं, ध्यानामध्ये अवस्थेमध्ये असताना छानपैकी सगळी साधना चाललेली होती, काही त्याच्यामध्ये व्यत्यय नव्हता, काही नव्हतं. परंतु काय झालं, त्याचा असणारा जीव त्या ठिकाणी विषयांचा अथवा त्या ठिकाणी चिंतन कशाचं व्हायला लागलं. ज्यावेळेस ती हरीण गेली, ते पाडस घरी आणलं आणि त्याचा काय उदरनिर्वाह करायचा आरंभ केला, त्यावेळेस काय जातं, ध्यान सुटलं आणि पाडसाची चिंता लागली. ध्यायतो विषयांचा. आणि अशा प्रकारे एकदा विषयांचं चिंतन आरंभ झालं की काय होतं, मग हळूहळू त्या विषयांमध्येच संगस्तेषु उपजायते, त्या विषय मला प्राप्त झाले पाहिजे. संगात संजायते काम. एकदा संग झाला, एकदा कळला आंबा असेल, गुलाबजाम आहे, सुंदर लागतो, म्हणजे काय, संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, मला अधिकात अधिक कसं मिळेल. आणि मग कोणी नाही दिला तर कामात भवति सम्मोहा. त्याच्यानंतर कामात क्रोधो अभिजायते, कामानंतर क्रोध उत्पन्न होतो, क्रोधात भवति सम्मोहा. अनेकदा मनुष्याच्या जीवनामध्ये क्रोध निर्माण झाल्यानंतर काय, मनुष्य संमोहित होतो. संमोहित होणं म्हणजे त्याला कळत नाही. आपण रागाच्या भरात त्याने केलं, मग रागाच्या भरात केलं म्हणजेच काय, ते हेच त्याला कळत नाही आपण कोणाशी बोलतोय, काय करतोय. म्हणजेच हा संमोह की तो एकदा बुद्धीवर आल्यानंतर मनुष्याला आपण पाहतो, ऐकतो बातम्यांमधनं की कशा प्रकारे रागाच्या भरामध्ये मनुष्य काय करू शकतो, याची उदाहरणं अनेक सध्या टीव्हीवर आपण पाहतो. आणि हा संमोह हा काय, विषयाच्या अनुषंगाने निर्माण झालेला संमोहात काय करतो, बुद्धी नाश आहे. तो काय, बुद्धीची सदसद विवेक जी शक्ती आहे, ही सदसद विवेक शक्ती संपूर्ण नष्ट करून टाकतो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि अशा प्रकारे एकदा बुद्धीचा नाश झाल्यानंतर काय होतं, तर एकदा बुद्धीचा झाल्यानंतर मनुष्य निश्चितपणे काय होतो, नाशाकडेच तो जातो, त्याचा नाशच होतो, दुसरं काही होत नाही. म्हणजे अशा प्रकारे. आणि म्हणून काय केलं पाहिजे साधकाला, इंद्रियार्थेषु वैराग्य, ऐहिक आणि पारलौकिक विषयांविषयी वैराग्य. ऐहिक म्हणजे या लोकामध्ये जे काय, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मला पैसा पाहिजे, अमुक हे पाहिजे, ते पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, अमुक पाहिजे, हे सगळे जे काय ऐहिक विषय आहे, उत्तम हे पाहिजे, उत्तम ते पाहिजे. त्यानंतर ह्या लोकामध्ये सुद्धा प्राप्त होणारे विषय असो अथवा पारलौकिक, मला इथून गेल्यानंतर मला स्वर्गलोक प्राप्त झाला पाहिजे, विष्णू लोक प्राप्त झाला पाहिजे, सत्यलोक प्राप्त झाला पाहिजे, ब्रह्मलोक प्राप्त झाला पाहिजे, हे सुद्धा काय, हे अशा प्रकारे असणारे पारलौकिक काय, तिथं सुद्धा विषयांमध्ये असणारं वैराग्य. म्हणजे पारलौकिक तिथे गेल्यानंतर काय, हिथं जे केलंय पुण्य, त्या पुण्याच्या अनुषंगाने असणारा उपभोग वस्तूंचा. आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा काय पाहिजे, त्यामध्ये सुद्धा मनामध्ये जो साधक आहे त्या साधकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे इहलौकी आणि परलौकी माझं एवढं याचं फळ मिळालं पाहिजे, जे कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन राहता कामा नये. थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच या सगळ्याचं, की कुठल्याही प्रकारचं केल्यानंतर मला काहीतरी प्राप्त होणार आहे. काय, फक्त कर्मण्येवाधिकारस्ते म्हणून सांगितलं, मा फलेषु कदाचन, कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न ठेवता, मा कर्मफल हेतुर्भूः सांगितलं. ते एकदा फळाची अपेक्षा ठेवली की कर्मफळ हेतू झालंच. हेतू झालं म्हणजे ते गेलंच तुम्हाला घेऊन पुढच्या जन्माला. तुम्ही अपेक्षा ठेवली कर्मफळ कर्मफळ म्हणून सांगितलं, गहना कर्मणो गती सांगितलं. कर्माची गती अत्यंत गहन आहे, हे सहजासहजी कोणालाही सुटत नाही. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा मग काय सांगितलं की अशा प्रकारे काय केलं पाहिजे, मग साधकांनी इहलौकी आणि पारलौकी जे काय भोग आहे किंवा जे काही विषय आहे ते मला प्राप्त झालेच पाहिजे. ही जी मनामध्ये इच्छा आहे, ही मनामध्ये धारणा आहे, या मनामध्ये असणाऱ्या धारणेचा काय केला पाहिजे, पूर्णपणे त्याग केला पाहिजे. त्यानंतर अनहंकार, गर्वराहित्य, मी जो आहे, मी अमुक प्रकारचा, मी अशा प्रकारचा, असा गर्व अभिमान केव्हाही न करणे. मी अमुक, मी तमुक, मी ह्या कुळातला, मी त्या कुळातला, मी आम्ही असे, आम्ही तसे, हा जो काय आहे शरीराच्या अनुषंगाने जो अभिमान जो आहे,
जो गर्व जो आहे हा सर्व कुठल्याही प्रकारच्या शरीराच्या अनुषंगाने म्हणा अथवा कुठल्याही अनुषंगाने, शरीराच्या अनुषंगाने अथवा मी एवढा शिकलो, माझ्यासारखा कोणी नाही, मी एवढा विद्वान, तोच गर्व त्या ठिकाणी प्रत्येकाला झाला. श्वेतकेतूला तोच गर्व झाला, मी एवढा शिकलो, माझ्यासारखा कुणी शिकणारा तिथं नाही. एकदा गर्व झाल्यानंतर तत्वाचा उपदेश तुम्हाला मिळत नाही. जोपर्यंत तुमचं गर्व, विवेक पाहिजे, वैराग्य होत नाही तोपर्यंत नाही. म्हणून त्या ठिकाणी मी काय केलं, गुरुंनी शेवटपर्यंत उपदेश केला का? शेवटपर्यंत श्वेतकेतूला गुरुंनी उपदेश केला नाही. आणि मग घरी आल्यानंतर श्वेतकेतूचा असणारा हा गर्व अनुच्चानमानी सांगितलं त्या ठिकाणी उपनिषदाने. कसा वागायचा तो? अनुस्तब्ध एवाय अनुच्चानमानी हे आपण म्हणतो असा एकदम कडक, त्याला मराठी भाषेमध्ये म्हणायचं तर एकदम कडक भाषेमध्ये, इकडं तिकडं असा बघत, अनुज कोणाशी बोलणार नाही, ताठ सरळ जाईल, इकडे येईल तिकडे जाईल घरामध्ये. वडील म्हणतात ठीक आहे, सगळं तर कर्म तर व्यवस्थित करतोय, कर्मामध्ये तर काही नाही, अतिशय व्यवस्थित सगळं चाललंय, परंतु अनुचानमानी हा कोणाशी बोलत नाही. म्हणजे निश्चितपणे हा अनुच्चानमान स्तब्ध आय असा एकदम आपण म्हणतो काही कोणाशी बोलणार नाही, येणार उभा राहणार जाणार त्या प्रकारे. आणि हे सगळं जाणल्यानंतर मग वडील म्हणतात की अरे बाळा श्वेतकेतू, हे सगळी विद्या शिकून आला, परंतु जे शिकायचं येन ज्ञाससी, येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवति इति सांगितलं त्या ठिकाणी. की जे जाणल्यानंतर ही अशी या जगतामध्ये वस्तू आहे की त्या वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर या जगतामध्ये अन्य कोणत्याही वस्तूचं ज्ञान करून घेण्याची गरज नाही. अशी जी वस्तू आहे ही वस्तू तू तुझ्या गुरूंना विचारलीस का? त्यावेळी श्वेतकेतू अशी कुठलीच वस्तू असेल नाही. हे करत करत मग वडिलांच्या लक्षात येतं की असं नाही, श्वेतकेतूचा असणारा अहंभाव त्या ठिकाणी जोपर्यंत म्हणून सांगितलं तद्विद्य प्रणिपातेन सांगितलं, परिप्रश्नेन सेवया तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत सांगितलं. समित्तानि श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम, की ते विज्ञान जे आहे हे ज्ञान आहे क्षेत्रज्ञाचं. जर शिष्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तिथे सुद्धा गीतेमध्ये कार्पण्य दोषोपहत स्वभाव हा सांगितलं. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहितं शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नं. भगवंता, आता मी तुमचा काय वास्तविक शिष्य म्हणून आलेलो आहे अनन्य भावाने. तोपर्यंत काही बोलले नाही. पहिला अध्याय जे तुला बोलायचं त्या अर्जुना म्हणलं तू बोलत राहा, मी काही बोलणार नाही. ज्यावेळेस अर्जुन कार्पण्य दोषोपहत स्वभाव हा श्लोक अर्जुन ज्यावेळेस बोलला आणि म्हटला का शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम, हे भगवंता आता मी तुमचा शिष्य म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. आता मला शाधी म्हणजे जो काय आहे योग्योपदेश आहे तो योग्योपदेश तुम्ही मला द्या. आणि मग भगवंत दुसऱ्या अध्यायामधील 11व्या श्लोकामध्ये उपदेश आरंभ केला. अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्वासे. आणि म्हणून अशा प्रकारे जोपर्यंत मनामध्ये अहंभावना आहे म्हणून त्या ठिकाणी समित्ताने सांगितलं गुरुमेव अभिगच्छेत, गुरुकडेच गेलं पाहिजे, गुरु शुश्रूषाच केली पाहिजे, त्यावेळा होणार नाहीच. समितपाणी म्हणजे असणारा समिदाचा बंडल. ज्या समिदा आपण काय करतो तुपामध्ये ते हे करतो बुडवतो आणि काय करतो आपण अग्नीमध्ये तिचं त्या देवतेच्या उद्देशाने तिचा स्वाहाकार करतो. इंद्राय स्वाहा, इंद्राय प्रजापतये स्वाहा, प्रजापतयेदं नमः. अशा प्रकारे मग टाकल्यानंतर काय ती समिदाचं असतं स्वतःचं असणारं अस्तित्व ती सोडून अग्निस्वरूप बनते. त्याप्रमाणे जोपर्यंत आपल्यामध्ये हा अहंभावना आहे तोपर्यंत आपण प्रज्वलित अग्निप्रमाणे होऊ शकत नाही. आणि म्हणून ही अहंभावना सोडण्याचं असणारं प्रतीक त्या ठिकाणी संहिता त्या ठिकाणी असणार त्या समिधा. आणि अशा प्रकारे तो समिधा घेऊन कुठेकडे गेला पाहिजे? श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठ, गुरुची लक्षणं सांगितली. कोणत्या गुरूंकडे गेला पाहिजे? तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठीय गुरु आहे. श्रोत्रिय छंदोधीते, छंदानाम यः अधीयते स श्रोत्रिय. छंद म्हणजे वेदादी शास्त्राचं ज्याने सांग अध्ययन केलेलं आहे असा ब्रह्मनिष्ठ. नुसतं अध्ययन नाही केलं तर अध्ययन केल्यानंतर तो ब्रह्मनिष्ठ झालेला आहे, त्या साधनेमध्ये तो तत्पर आहे.
नाही तर मग काय लोकांसारखे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. आपण म्हणतो लोकांना सगळं सांगतो, हे असं करायचं, ते तसं करायचं, हे अमुक करायचं, तसं करायचं, परंतु आपण कोरडे पाषाण, स्वतःमध्ये काही नाही. तसा हा नाही. हा गुरु कसा, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, संपूर्ण शास्त्र जाणतोय यथावत, काय कशाचा काय परिणाम, कशाचं काय होतं, आणि ब्रह्मनिष्ठ सुद्धा आहे, त्यामध्ये तत्पर सुद्धा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या गुरूंकडे गेलं पाहिजे. तिथं आपला अहम भावना जी आहे ते पूर्ण समर्पित भावाने सांगितलं. म्हणून सर्व धर्मान परित्यज्य सांगितलं. माम एकम सर्व धर्म, काय 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 जे आहे ते सर्व सोडून दिलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्या भगवंताला अनन्य भावाने आत्मनिवेदनम, शेवटची असणारी साधकाची अथवा साधनेची असणारी शेवटची पायरी काय, तर पूर्ण शरणागती. बस आता काही नाही, भगवंत तुम्हीच आहात. या अनुषंगाने अनन्य भावाने त्या भगवंताचे आर्तपणे पूर्ण शरणागती भावाने त्याला शरण जाणं. म्हणजेच काय, मनामध्ये कुठल्याही प्रकारची अहमवृत्ती न बाळगणं. तेच सांगितलं म्हणून अनहंकारा. त्यानंतर काय म्हणतात, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम, की त्यानंतर जन्म म्हणजे काय, जन्म म्हणजे दुःखच आहे वास्तविक. या सगळ्याचं मूलभूत काय, जन्म. त्यानंतर मृत्यू सुद्धा काय, यातना किती आपण पाहतो. मृत्यूच्या असणाऱ्या यातना ज्यावेळेस जीव या शरीराला सोडतो, त्या सोडायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ज्या यातना त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या आहेत, त्या यातना किती असतात हे आपण सर्व जाणतो. जन्म मृत्यू जरा म्हणजे असणारी दुःखावस्था, आणि त्यानंतर व्याधी. एखाद्या मनुष्याला एकदा रोग लागल्यानंतर, आता सगळे आपण आहोत, BP याचे सगळे शिकार, शुगर BP हे सगळ्यांना. हा सगळी व्याधी लागली आपल्याला सगळ्यांना. मग ती गोळी घेतली पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, कंट्रोल ठेवला पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे, ते हे सगळं केस व्याधीच आहे. या सगळं म्हणजे सगळं काय, म्हणून याच्यामध्ये काय केलं पाहिजे, दुःख दोष अनुवर्तनम. याच्यामध्ये काय, हे सगळं दुःखच आहे. कितीतरी आपण म्हणतो जन्म जन्म जन्म, जन्माला आलो, हे झालं, तर जन्म काय, जन्म हे दुःखच आहे. अप्पया दीक्षित त्या ठिकाणी भगवान शंकराची प्रार्थना करताना हे कशा प्रकारे हे जन्मव्याधी दुःख आहे सर्वच्या सर्व सांगण्याचा प्रयत्न केला, की आदौ कर्म प्रसंगात सांगतात. कलयते कलुषम मातृक्षौस्तम, की काय केलं, पूर्वजन्मेच्या अनुषंगाने संचित प्रारब्ध जी कर्म आहेत त्याच्या अनुषंगाने काय केलं, भगवंता आदौ कर्म प्रसंगात जी मी कर्म केली ती संचिताची ज्यावेळी प्रारब्धामध्ये ट्रान्सफर झाली, कर्म प्रसंगात काय केलंस तू, कलयते कलुषम मातृकुक्षौ स्थितम माम. तू माझी जी असणारी पहिली जी अवस्था आहे गर्भावस्थेमध्ये, तू काय केलं, मला त्या ठिकाणी नेऊन सोडलंस. त्या कर्माच्या अनुषंगाने आपली कर्मच आपल्याला नेऊन सोडतात. याचं सगळं विश्लेषण ब्रह्मसूत्रामध्ये येईल, की कशा प्रकारे म्हणून जीव कसा जातो, कुठे जातो, मग कसा पडतो, काय काय होतं, त्याचं सगळं विश्लेषण त्या ठिकाणी होईल. परंतु अशा प्रकारे आपली जी कर्म आहे ह्या कर्माच्या अनुषंगानेच, मग याला कुठल्या भूमीत जन्माला यायचं, याच्या आई कोणती असेल, वडील कोणते, या अनुषंगाने म्हणून आदौ कर्म प्रसंगात जी काही कर्म केली त्या कर्माच्या अनुषंगाने काय केलं, मला कलयती कलुषम मातृक्षौस. कलुषम म्हणजे अत्यंत पहिली अवस्था जीवाची. तिथं काय झालं, विन्मुत्रामेदमध्ये व्यथेती नितराम जाठरो जातवेदा. हा त्या असणाऱ्या आईच्या गर्भाशयामध्ये काय होतं, मला सर्वत्र विन्मुत्रामध्ये मलमूत्रादीमध्ये काय व्यथयती नितराम जाठरो जातवेदा. हा तिकडं मला काय जठराचा असणारा अग्नी मलमूत्रांमध्ये मला तू काय केलं, सोडून दिलंस. आणि यद्यद्वयी त्या अवस्थेमध्ये यद्यद्वयी तत्त दुःखम, सगळीकडं त्या गर्भाशयामध्ये असताना मला काय झालं, सर्वत्र अत्यंत खालनं वर्ण सगळीकडं दुःखच मला प्राप्त व्हायला लागलं. परंतु व्यथेती नितराम शक्यते केन वक्तुम, की अशा प्रकारे मला अत्यंत दुःख होत असताना त्या गर्भाशयामध्ये मी कोणालाही ते सांगू शकत नव्हतं. हे भगवंत, म्हणून क्षंतव्यो मे परादस्य वशो महादेव शंभर. म्हणजे अशा प्रकारे त्या दुःखाला सहन करताना हे भगवंता
काय तर मी तुझं स्मरण करू शकलो नाही, हा माझ्या हातनं काय झाला, महान अपराध झाला. आणि म्हणून क्षंतव्यो मे अपराध शिव शिव शंभो महादेव शंभो. म्हणजे अशा प्रकारे भगवंता हा झालेला अपराध तू काय कर, माझा तू पोटात घालून घे किंवा मला त्या करता तू माफ करा. त्यानंतर बाल्ये दुःखातिरेकान, त्यानंतर माझी बाल्य अवस्था निर्माण झाली, मी जन्माला आलो. मग काय झालं, बाल्ये दुःखातिरेकान मल लुलित वपुस्तन्य पाने पिपास. काय झालं, संपूर्ण शरीर बाल्य अवस्थेमध्ये सांगता येत नाही, काय नाही. मग मल लुलित वपू, संपूर्ण शरीर जे आहे माझं मलमूत्राने भरलेलं असायचं. त्यानंतर स्तन्यपाने पिपासू, मला अत्यंत भूक लागायची. कोण कधी आई येऊन मला दूध पाजेल असं मला व्हायचं. अत्यंत मला पिपासा निर्माण होत होती. परंतु काय, नो शक्यश्चेंद्रियेभ्यो, माझ्या इंद्रियामध्ये काय होती, कुठल्याही प्रकारची शक्ती सुद्धा नव्हती. मग काय होतं, भव मला जनितो जंतवो माम तुदंती, त्या मलामध्ये, त्या मलमूत्रामध्ये असणारे बारीक बारीक जंतू ते काय करायचे, माम तुदंती, मला हळूहळू चावायचे. ही माझी अवस्था होते. आणि म्हणून काय, त्यानंतर नाना रोगाद दुःखात, लहानपणी आपण पाहतो काय काही काही ना काहीतरी एकामागे एक आजार हे लहान मुलांना होतच असतात. होतेच सांगितलं, नाना रोगाद दुःखात परवशा, अनेक प्रकारचे रोग. हे झालं की पोट दुखतंय, कान झालं की अमुक झालं की तमुक, काही ना काहीतरी सातत्याने मला रोगच होत. आणि त्याने काय, परवशम, मी काय व्हायचो, अत्यंत परवश होतो. आणि शंकरम न स्मरामी, त्यामुळे भगवंता मी काय झालं, मी तुझं स्मरण करू शकलो नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हे भगवंता त्या अवस्थेमध्ये सुद्धा तू मला माफ कर. म्हणजे गर्भावस्था, बाल्यावस्था, त्यानंतर प्रौढोहम यौवनस्तो विषय विषधरी पंचवीर्मर्मसंधाऊ, की या त्यानंतर काय, मला यौवनावस्था प्रौढावस्था प्राप्त झाली. आणि मग काय झालं, विषय विषधरई, हे 5 प्रकारचे असणारे विषय, त्याच्या अनुषंगाने पंचभीर्मर्मसंधौ, त्या विषयांच्या अनुषंगाने त्याच्या 5 विषयांमध्ये अत्यंत मी आसक्त होत गेलो. नंतर दष्टो नष्टो विवेक सुतधन युवती, आणि त्या विषयांच्या अनुषंगाने मग काय झालं, माझा काय झाला, दष्टो नष्टो विवेक, माझा जो विवेक होता हा विवेक नष्ट झाला. कशामुळे, सुत म्हणजे मुलगा, धन म्हणजे पैसा, आणि युवती म्हणजे स्त्रिया. याच्यामध्ये साधू सौख्ये निषन्न, हा छानपैकी खायला प्यायला मिळालं पाहिजे हे मला वाटायला लागलं. आणि म्हणून अशा प्रकारे शैवे चिंता विहीनम मम हृदय म्हणू. आणि म्हणून अशा प्रकारे हे भगवंता त्या अवस्थेमध्ये सुद्धा मी तुझं स्मरण करू शकलो नाही. आणि म्हणून मला तू माफ करे भगवंता. आणि शेवट असणारी अवस्था या ठिकाणी सांगितली, वार्धक्य अवस्था. वार्धक्येचेंद्रियाणाम विकलगतिमतिश्चादिदैवाधितापैः, की एकदा वार्धक्य अवस्था झाली की इंद्रियामध्ये असणारी शक्तीहीन आपण. आणि मग काय होतं, असणारी आपले आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक जे दुःख आहे, या दुःखांचा आरंभ चालू होतो. एकदा तुमच्या इंद्रियामध्ये शक्ती संपली की हे दुःख आलं ते आलं, कारण सहन करण्याची शक्तीच आता राहिली नाही. म्हणजे अशा प्रकारे काय, चादिदैवादितापैः प्राप्तैः रोगैर वियोगैर, अनेक प्रकारचे रोग मला निर्माण व्हायला लागले. आणि वियोग ही आपापले जे होते, वृद्ध एकदा अवस्थेत मनुष्य गेला की त्याच्याबरोबरचे एक काय होतात, वियोग ही जे मित्र होते, जे सखे होते, काय होते, हे सगळे एक करत त्यातून सुटायला लागतात. म्हणून अशा प्रकारे प्राप्तय रोग वियोग व्यसन कुशतनो, हे माझं शरीर जे होतं त्या व्यसनाच्या अनुषंगाने अत्यंत कृश झालेलं होतं. आणि कसं झालं, ज्ञप्तिहीनंच दीनम, आता मला काय काय गोष्टी आठवत सुद्धा नाही, मी काय केलं काय नाही केलं या गोष्टी सुद्धा मला आठवल्या नाही. आणि म्हणून मिथ्या मोहाभिलाषयी, मिथ्या वास्तविक काही नसताना मी काय केलं, माझं संपूर्ण जीवन मिथ्याच काय केलं, मिथ्या मोहाभिलाषयी, ही मोहाच्या अनुषंगाने भ्रमती मनो, या मिथ्या मोहामध्येच माझं मन जे आहे हे अजून सुद्धा काय भ्रमित झालं. आणि म्हणून धूर्जटे ध्यानशून्यम, हे भगवंता या अवस्थेमध्ये तरी मी तुझं काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, म्हणून ते करू शकलो नाही. आणि म्हणून तू काय कर, मला काय क्षंतव्यो मे पराध शिव शिव शिवभो श्री महादेव शंभो, की अशा प्रकारे हे भगवंता या अवस्थेमध्ये सुद्धा
मी काय तुझं जे चिंतन करायला पाहिजे ते चिंतन करू शकलो नाही. म्हणजे अशा प्रकारे असणारे काय जन्म मृत्यू जरा व्याधी हे काय या सगळ्या अवस्थेमध्ये दुःखच आहे. दुःखाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी काही नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे दुःख आहे या दुःखाचं काय केलं पाहिजे मग साधकाने या ठिकाणी त्याच्यासाठी विषय चाललाय ज्याच्यावर पूर्व आहे तिथं पुन्हा आलं पाहिजे. आता जो साधक आहे या साधकाने या विषयांचं अशा प्रकारे चिंतन केलं पाहिजे. दुःख दोष अनुदर्शनम हे सगळ्या ज्या अवस्था आहे दोषच आहे. आणि कुठल्या प्रकारचा अहंकार नाही ठेवला पाहिजे. त्या इंद्रियामध्ये विषयांप्रती कुठल्या प्रती आसक्ती ठेवली नाही पाहिजे. आणि या अवस्थाचं दोषांचं अनुचिंतन केलं पाहिजे साधकाने. तेव्हा मग त्याला काय होईल वास्तविक जो विषय चाललेला आहे क्षेत्रज्ञ स्वस्वरूपाचं ज्ञान त्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. पवाचार्य काय म्हणतात भाष्याचार्यांचे या ठिकाणी इंद्रियार्थेषु इति इंद्रियार्थेषु शब्दादिषु दृष्टादृष्टेषु विषयभोगेषु विरागभावः वैराग्यम् अनहङ्कारः अहङ्कारभावः एव च जन्म मृत्यु जराव्याधि दुःखदोषानुदर्शनं जन्मश्च मृत्युश्च जराश्च व्याधयश्च दुःखानि तेषां जन्मादि दुःखान्तेषु प्रत्येकं दोषानुदर्शनं जन्मनी गर्भवासयोनिद्वा आता जसं बोललो त्याच अनुषंगाने जन्मनी गर्भवासयोनिस्द्वारा निस्सरणं दोषः तस्य अनुदर्शनम् आलोचनं तदा मृत्यौ दोष अनुदर्शनं तथा जरायां प्रज्ञाशक्ति तेज निरोध दोषानुदर्शनं परिभूतताः चेतिः तथा व्याधिषु शिरोरोगादिषु दोषानुदर्शनं तथा दुःखेषु अध्यात्म अधिभूत आदिदैवत निमित्तेषु अथवा दुःखान्येतानि दोषाः दुःखदोषाः तस्य जन्मादिषु पूर्ववत् अनुदर्शनं दुःखं जन्म दुःखं मृत्यु दुःखं जरा दुःखं व्याधयः दुःखनिमित्तत्वात् जन्मादया दुःखानि न पुनः स्वरूपेणैव दुःखनिमित्तत्वात् जन्मादया दुःखानि न पुनः स्वरूपेणैव दुःखमिति एवं जन्मादिषु दुःखदोषानुदर्शनात् देहेन्द्रियादि विषयभोगेषु वैराग्यम् उपजायते तथा प्रत्यगात्मनि प्रवृत्तिः करणानाम् आत्मदर्शनया एवं ज्ञानहेतुत्वात् ज्ञानमुच्यते जन्मादि दुःखादि दर्शनम् इति. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात त्याचा असणारी व्याख्या इंद्रियांमध्ये म्हणजे शब्दादी दृष्ट आणि अदृष्ट विषयांविषयी विरागभावा. इंद्रियामध्ये म्हणजे जी पंचज्ञानेंद्रिय आहे या पंचज्ञानेंद्रियाच्या अनुषंगाने जे शब्दादी विषय आहे त्याच्यामध्ये काय कुठल्या प्रकारचा विरागभाव त्याच्यामध्ये आसक्ती न राहणे म्हणजेच वैराग्य अनहंकार म्हणजे अहंकाराचा असणारा अभाव कुठल्याही प्रकारचा अहंकार मनामध्ये न राहणे. त्याचप्रमाणे जन्म मृत्यू जरा व नाना प्रकारचे व्याधी व दुःखे या जन्मापासून दुःखापर्यंत प्रत्येकामध्ये दोषाचे अनुचिंतन करणे. म्हणजे आत्ता ज्याप्रमाणे आपण पाहिलं या 4 श्लोकांच्या माध्यमातून कशा प्रकारे जन्म मृत्यू आहे. जन्म दुःख आहे, बाल्यावस्था दुःख, प्रौढावस्था दुःख आणि वार्धक्य अवस्था कशा प्रकारे हे सगळं दुःखाला कारण. हे सगळं दुःखच आहे. दुःखाच्या व्यतिरिक्त काही नाही तेच सांगण्याचा प्रयत्न केला. जन्म म्हणजे काय तर जन्म म्हणजे गर्भवास योनीद्वारा बाहेर पडणे या दोषाचे अनुचिंतन करणे पाहिजे, विचार केला पाहिजे. मृत्यूमध्ये सुद्धा काय अनंत क्लेश वियोग दुःख इत्यादी दोषांचे आलोचन करणे. त्याचप्रमाणे जरेमध्ये म्हणजे वार्धक्य अवस्थेमध्ये काय प्रज्ञाशक्ती तेज यांचा निरोध होणं, पुत्राधिकारांनी तिरस्कार केल्यामुळे पराभव पावणे म्हणून दोषांचे चिंतन करणे. वृद्धावस्थेमध्ये सुद्धा हे सगळं प्रज्ञप्तिहीनंच दीनम सांगितलं त्या ठिकाणी की त्याची बुद्धी एकदा कमी झाल्यानंतर काही आठवत नाही. मग पुत्राधिकडून कुठे काय होतं उपेक्षा भाव निर्माण होतो. त्याचं चिंतन करणे. त्यानंतर अनुचिंतन करणे हे दुःख. त्याचप्रमाणे दुःखात विविध तापांचे अनुचिंतन करणे किंवा दुःख हाच दोष त्या दुःख दोषांचे जन्माधिकांमध्ये वरीलपणाने अनुचिंतन करणे. जन्म हे दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, जरा आणि व्याधी हे सुद्धा दुःख आहे असं यांचं चिंतन करणं. जन्माधिकही दुःखांची निमित्ते असल्यामुळे त्यांना दुःख म्हटले आहे. स्वरूपानेच ते दुःख आहे म्हणून नव्हे. हे वास्तविक काय जन्माधिकम हे दुःखाचे निमित्त आहे. जन्माला एकदा आल्यानंतर प्राणी काय दुःखच आहे म्हणून जन्माधिकम काय हे दुःखाला निमित्त असल्यामुळे त्यांना दुःख म्हटले आहे. स्वरूपानेच ते दुःख आहे म्हणून नव्हे. स्वरूपाने नाही ते जन्माला आल्यानंतरच या सगळ्या दुःखाचा असणारा सुरुवात त्या ठिकाणी होते. आणि म्हणून त्याप्रमाणे जन्म मृत्यू इत्यादिकांमध्ये दुःखरूप दोषांचे अनुचिंतन केल्याने देह इंद्रिय व विषयभोग या विषयी वैराग्य उत्पन्न होते. यामध्ये काय होतं
की यामध्ये अशा प्रकारे जन्मादीमध्ये दुःखाचं अनुचिंतन केल्यानंतर किंवा दोषांचं, एकदा ही गोष्ट, ही वस्तू ही दोषाने युक्त आहे हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस आपण ती वस्तू घेण्याचं टाळतो. तेच या ठिकाणी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारच्या हे सगळं जे आहे जन्म मृत्यू जरा व्याधी काय आहे हे दुःखानेच भरलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर त्यामागे जाण्याची प्रवृत्ती कमी होईल आणि मग काय होईल, वैराग्य उत्पन्न होईल. आणि म्हणून एकदा वैराग्य उत्पन्न झाले म्हणजे इंद्रियांची काय होईल, आत्मदर्शनासाठी प्रत्येकात्मामध्ये प्रवृत्ती होईल. बहिर्मुखता जी आहे इंद्रियांची ती थांबेल. कश्चित धीर आत्मान ऐक्षत होईल, आवृत्त चक्षु नमृतत्व इच्छन, की अशा प्रकारे तो काय होईल, मग आवृत्त चक्षु होईल. बहिर्मुखता जी आहे म्हणजे हे सगळ्याचं कारण काय, हे सगळ्याचं चिंतन करण्याचं विषयांची असणारी किंवा इंद्रियांची जी विषयाच्या प्रती असणारी जी बहिर्मुखता आहे ही बहिर्मुखता बंद होईल आणि तीच काय होईल, इंद्रिये अंतर्मुख होतील. कश्चित धीर प्रत्येगात्मान ऐक्षत आवृत्त चक्षु होईल, अमृतत्व इच्छन, आणि मग तो काय अमृतत्वाची प्राप्ती करेल. आणि म्हणून अशा प्रकारे इंद्रियांच्या आत्मदर्शनासाठी प्रत्येकात्मामध्ये प्रवृत्ती होणे. याप्रमाणे ज्ञानाचे साधन असल्यामुळे जन्माधिकारातील दोष दुःख दोषांचे आलोचन करणे याला ज्ञान. म्हणजे अशा प्रकारे काय झालं, ज्ञानाचे साधन असल्यामुळे जन्माधिकारातील दुःख दोषांचे आलोचन करणे. म्हणजे अशा प्रकारे या सगळ्याचं आलोचन केलं. काय, हे ज्ञानाचं साधन, हे सगळ्याचं अनुचिंतन केलं पाहिजे. विषयांचं असणारं अनुचिंतन, अनुचिंतन म्हणजे त्याच्यामध्ये दोष दृष्टीच्या अनुषंगाने अनुचिंतन, चांगल्याच्या अनुषंगाने नाही, की प्रत्येक गोष्ट आहे ही कशा प्रकारे दोषयुक्त आहे, ही राहणारी नाही, ही जाणारी आहे, ह्याच्यापासून काय काय मला होणार आहे, हे सगळ्या गोष्टींचं चिंतन सातत्याने करणं. त्यानंतर पुन्हा सांगितलं 9व्या श्लोकाच्या माध्यमातून असा तिरण विश्वंग पुत्रदार गुहादिषु नित्यांच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु. त्याचा असणार विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.